गेल्या 3 दिवसांपासून अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवरना सुरू झालेला वाद अखेर मिटलाय। मंदिर परिसरात असलेला पुतळा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी मराठा समाजाने तयारी दाखवली आहे। माजी आमदार राजन पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मध्यस्थी या ठिकाणी यशस्वी ठरलेली दिसते। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घोषित केला। आपले काय नाव आहे ते कोल्हापूरचे फुलारी साहेब, जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे SP यांची एक मीटिंग झाली। या मीटिंगला मी उपस्थित होतो आणि मराठा समाजाचे काही पुढारी आणि धनगर समाजाचे काही पुढारी होते। ह्याच्यामध्ये असं ठरलं की जिथं देवस्थान खेलोबा देवस्थानची जी जागा आहे ती जागा ही 814 सोडून कुठेही पुतळा बसवायला दोन्ही लोकांनी संमत दाखवली। त्याप्रमाणे आता आपण 814 सोडून दुसऱ्या ठिकाणी हा पुतळा स्थलांतरित करत आहोत। पण वाद म्हणजे काय, नेमकं वाद कशावरून सुरू झाला होता आणि कोणी वादच नव्हता हो, हे बाहेरच्या आमच्यासारखे करंट देऊन त्यांनी वाद निर्माण केला। वाद हे लोक करत नाहीत, हे कष्टाळू लोक आहेत, कष्ट करणारे आहेत, पाणी नाही या गावाला। त्या लोकांना माझी विनंती आहे की बाबा इथे येऊन एवढं मोठं भाषण करण्यापेक्षा आमच्या गावाला ती पाणी जी येणार आहे, माढा तालुका माढा उपसा ज्यांचं पाणी आहे, ती पाणी या गावाला आणण्यासाठी तुम्ही बोलला तर आम्ही सगळ्यांचा सत्कार केला असता, सगळ्या समाजाने सत्कार केला असता। त्या सगळ्या समाजा लोकांच्या शेताला पाणी जाणार आहे। ते आज एकच गाव वंचित आहे पाण्यापासून। आपण जर बघितलं तर जाती तेढ जो आहे तो गावागावात येऊन पोहोचला। आता ह्या गोष्टीवरून वाटतं ही याला जबाबदार जे लोक येऊन प्रक्षुब्ध अशी भाषणं करतात ते जबाबदार आहेत, त्यांना मोका लावा अशी माझी विनंती आहे। म्हणजे मग ते हाके असतील, ते जरंग, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही समाजाचे, कुठली असू द्या, जे समाजाला भडकवण्याचं काम करतात, ते समाजामध्ये सलोखा निर्माण करतात किंवा त्यांच्या समाजासाठी म्हणून करता काय करतात, आम्हाला त्यांचं स्वागत करू। परंतु समाजाकडनं लोकांची डोकी भडकवत असेल त्याच्यावर मोका लावा। म्हणजे कोणी पण असो, कोणीही असू द्या। मी राजन पाटील पहिला, पोलिसांनी टेप करावं राजन पाटलाचं भाषण, मोका पहिला राजन पाटला लावा। पण मग आता हे पुतळा आणि हे कधीपर्यंत काम सुरू होईल या सगळ्या? एक दिवस 2 दिवस, आता इतके दिवस झाले, एखादा दिवस थांबा की आता होईल ना। नाही, पण एक छोटं आंदोलन सुरू होतं, मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलं। ही ठिणगी पडली कुठून? आता ही शांत करण्याचा प्रयत्न ही ठिणगी पडली म्हणजे बाहेरचे लोक येऊन त्यांनी पाडली आणि तुम्ही चॅनलवाल्यांनी त्याला भयंकर महत्त्व दिलं।